हाय फ्रेंड्स, आज आपण बुलिश पेंडंट चार्ट पॅटर्न बघणार आहोत. बुलिश पेंडंट चार्ट पॅटर्न म्हणजे काय, बुलिश पेंडंट चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन कसं होतं आणि बुलिश पेंडंट चार्टवर बनल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंट्री एक्झिट कसे करतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बुलिश पेंडंट हा एक बुलिश कंटिन्युअस चार्ट पॅटर्न आहे. हा चार्ट पॅटर्न अप ट्रेंडमध्ये बनतो. अप ट्रेंड चालू होतं, या अप ट्रेंडमध्ये बुलिश पेंडंट ट्रायंगल चार्ट पॅटर्न बनलेला आहे. हा चार्ट पॅटर्न कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये बनतो. आता हा चार्ट पॅटर्न निफ्टी बँक मध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर बनलेला आहे. या चार्ट पॅटर्न मध्ये रिस्क कमी असते. रिस्क कमी म्हणजे या रेजिस्टन्स लाईननी ब्रेकआउट कॅन्डल दिले, फक्त या ब्रेकआउट कॅन्डलच रिस्क असते आणि टार्गेट रिवॉर्ड आपला भरपूर मोठा असतो. आता या बुलिश पेंडंट चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन कसं होतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर प्राइस अप ट्रेंड मध्ये असताना एक शार्प अपसाइड मूव्ह नंतर प्राइस कन्सोलिडेशन झोन मध्ये जायला सुरुवात होते आणि या अपसाइड मूव्हला पोल असे म्हणतात. इथून प्राइस अपसाइड मूव्हला गेले, या अपसाइडला मूव्हला पोल असे म्हणतात, कारण ज्या बायर्सने इथून स्टॉक्स किंवा हे जर निफ्टी बँक निफ्टी किंवा निफ्टी मध्ये हा बुलिश पेंडंट चार्ट पॅटर्न बनलं असतं आणि तिथे आपण कॉल ऑप्शन बाय केलं असतं, तर आपण या पर्टिक्युलर झोनला, इथे प्रिव्हियस डेचे एक क्लोजिंग पॉइंट आहे, तिथे प्राइस कन्सोलिडेशन झोन मध्ये जायला सुरुवात झाली. म्हणजे इथे ज्यांनी खालून स्टॉक्स किंवा कॉल ऑप्शन बाय केलं असतं त्यांनी इथे आपलं प्रॉफिट बुकिंग चालू केलं असतं आणि तिथे प्राइस कन्सोलिडेशन झोन मध्ये गेलेले आहे आणि तिथे पेनंट ट्रायंगल हा तयार झालेला आहे. या पेनंट ट्रायंगलचं कन्सोलिडेशन खूप छोटं असतं, त्यामुळे ह्या पॅटर्न मध्ये जे रिस्क इन्व्हॉल्ड असते ती खूप कमी असते आणि रिवॉर्ड भरपूर असतो. या कन्सोलिडेशन झोन मध्ये प्राइस पेनंट ट्रायंगलच्या आकारात कन्सोलिडेट होते. त्यानंतर पेनंट म्हणजे ट्रायंगलच्या रेजिस्टन्सला टच करून एक आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करावी, इथे आपण अगोदरच केलेली आहे. आणि या पेनंटच्या सपोर्टला टच करून आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करावी, आपण ऑलरेडी केलेली आहे. आणि या दोन्ही ट्रेंड लाईन पेनंटच्या आकारात असाव्यात आणि एकमेकांना एकत्रित झालेल्या असाव्यात. या दोन्ही ट्रेंड लाईन एकमेकांना एकत्रित झालेल्या आहेत. त्यानंतर प्राइस या रेजिस्टन्स ट्रेंड लाईनचं म्हणजेच या पेनंट चार्ट पॅटर्नचं ब्रेकआउट देऊन वर गेली तर हा पॅटर्न पूर्ण होतो आणि प्राइस अप साइडला जायला सुरुवात होते आणि इथे बुलिश पेनंट कंटिन्युअस चार्ट पॅटर्न चालू होतो आणि त्यानंतर व्हॉल्यूम पण वाढायला लागतो. तर बुलिश पेनंट चार्ट पॅटर्न बनल्यानंतर आपण ट्रेड मध्ये एंट्री कशी करावी. तर निफ्टी बँक मध्ये बुलिश पेनंट चार्ट पॅटर्न बनलेला आहे. हे बुलिश पेनंट चार्ट पॅटर्न बनल्यानंतर जर प्राइसने या रेजिस्टन्स लाईनचं जर ब्रेकआउट दिलं तर या ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या वर आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल ऑप्शन बाय करू शकतो किंवा हेच जर पेनंट जर स्टॉक्स म्हटलं असतं तर आपण स्टॉक्स बाय केलं असतं. आता हे ब्रेकआउट कॅन्डल आहे, या ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या वर आपण एंट्री बनवूया. या ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या वर आपण एंट्री बनवली आहे आणि स्टॉप लॉस या ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली लावा. आपण या ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस लावूया. हा आपण इथे स्टॉप लॉस लावलेला आहे. आता टार्गेट कोणतं लावायचं, जर प्राइस जिथून अप ट्रेंडला जायला सुरुवात झाली आहे म्हणजे या पॉइंट पासून या रेजिस्टन्स पर्यंत तेवढं आपलं या ब्रेकआउट कॅन्डल पासून टार्गेट असेल. ऑलरेडी आपण इथे लावलेलं आहे. इथून या ब्रेकआउट कॅन्डल पासून आपण एवढं टार्गेट लावलेलं आहे. हे जर आपण इथून लॉंग पोझिशन लावली असती या ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या वरून, आणि टार्गेट हे आपलं या पॉइंट पासून जेवढं रेजिस्टन्स पर्यंत आलं होतं तेवढं या ब्रेकआउट कॅन्डलच्या हाय पासून ते वरती लावायचं होतं. तिथं आपण लॉंग पोझिशन लावलेली आहे आणि स्टॉप लॉस या ब्रेकआउट कॅन्डलच्या थोडा लोच्या खाली लावा. तिथून आपण ही लॉंग पोझिशन लावलेली आहे. आपलं रिस्क रिवॉर्ड रेशिओ असतं 5.59%. या चार्ट पॅटर्न मध्ये रिस्क कमी असते आणि रिवॉर्ड हा भरपूर मोठा असतो. तर आपण एक बुलिश पेंडंट चार्ट पॅटर्नचा एक्झाम्पल बघूया. निफ्टी 50 या चार्ट मध्ये प्राइस अप ट्रेंड मध्ये असताना एक बुलिश पेंडंट चार्ट पॅटर्न बनला होता, कारण ज्या लोकांनी
इथून कॉल ऑप्शन बाय केलं होतं निफ्टी 50 या इंडेक्स मध्ये, त्यांनी इथे पर्टिक्युलर झोनला येऊन म्हणजेच इथे प्रिव्हियस डेचं एक क्लोजिंग पॉईंट होतं त्या आसपास प्राइस आल्यावर ज्या लोकांनी कॉल ऑप्शन बाय केलं होतं त्यांनी त्यांचं प्रॉफिट बुकिंग केलं आणि प्राइस कन्सोलिडेशन झोन मध्ये गेली. प्राइस कन्सोलिडेशन झोन मध्ये गेल्यानंतर तिथे बुलिश पेनंट चार्ट पॅटर्न बनलं, एक बुलिश पेनंट ट्रायंगल चार्ट पॅटर्न बनलेला आहे. त्यानंतर प्राइसने या बुलिश पेनंट चार्ट पॅटर्नच्या रेजिस्टन्सचं ब्रेकआउट दिलं आणि प्राइस अप ट्रेंडला जायला लागली. तर आता हे ब्रेकआउट दिल्यानंतर आपण एंट्री कुठे करावी? तर बुलिश पेनंट चार्ट पॅटर्न बनल्यानंतर जर प्राइसने या रेजिस्टन्स लाईनचं ब्रेकआउट दिलं तर त्या ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्यावर आपण एंट्री बनवतो, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल ऑप्शन बाय करतो आणि स्टॉप लॉस या ब्रेकआउट कॅन्डलच्या आपण लोच्या खाली लावतो. आणि टार्गेट कसं अचीव करायचं? तर जिथून प्राइस अपसाइडला जायला सुरुवात झाली आहे आणि या रेजिस्टन्स पर्यंत तेवढेच पॉइंट आपण या ब्रेकआउट कॅन्डल पासून वरती कॅप्चर करायचे. त्यानंतर एक लॉंग पोझिशन लावायची. ही लॉंग पोझिशन ब्रेकआउट कॅन्डलच्या हाय पासून वर आणि स्टॉप लॉस या ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली थोडंसं खाली लावायचं. ते आपलं रिस्क रिवॉर्ड भेटला असता 9.12 चा आणि रिस्क आपली भरपूर कमी असते आणि प्रॉफिट हा भरपूर असतो. तर मित्रांनो, असं चार्टचा भरपूर सराव करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि प्रॉफिट कमवत राहा. आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.